खरं म्हणजे आता दोन भाऊ आलेत. खरं म्हणजे इथे सुद्धा त्या ठिकाणी साहेबांच्या सोबत त्या ठिकाणी राजसाहेबांना बोलवायचं होतं, परंतु त्यांची ठाण्यात बैठक आहे आणि ते आधीच ठरलं होतं म्हणून. पण दोघंही विजयी मिळाल, दोघं पण येतील. ज्याप्रमाणे 8 मे 1988ला शिवसेना प्रमुखांनी या ठिकाणीच त्या ठिकाणी आपला दंडवत घालून ही महापालिका आपण जिंकून दिली म्हणून जनतेला नमस्कार केला होता, त्याप्रमाणे आपली महापालिका पुनश्च एकदा छत्रपती महापालिकेवर हा आपला भगवा झेंडा फडकेल. त्यावेळेस माननीय उद्धवसाहेब आणि राजसाहेब दोघंही येतील. मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो की आज रोज कोणी ना कोणी काहीतरी बोलतं. ज्यांना अक्कल नाही आहे, जे मोठे झाले ते जाऊन उद्धवसाहेबांना काहीतरी बोलतात. म्हणून आज या ठिकाणी बोललो मी इथे. खरं म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुम्ही जर असं परत बोलायला लागलं तर तुमचं मग काय करू आम्ही पहा म्हणा. ज्या पद्धतीने तुम्ही बोलता तुम्हाला काही अक्कल आहे का नाही? शेमडे शेमडे तुम्ही लोक काय होते तुम्ही? माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने नंतर मग उद्धवसाहेबांच्या आशीर्वादाने तुम्ही मोठे झालात. ज्यांनी मोठं केलं त्यांना कधी विसरायचं नसतं, हे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये आहे. तरी पण मी त्यांना या ठिकाणी सांगतो की आता काही त्या ठिकाणी बोलायचं नाही. अनेक जण त्या ठिकाणी गद्दार इकडून तिकडे चालले. आपल्या 2-3 दिवसामध्ये तर असं झालं की कोण कोणत्या पक्षात काही समजत नाही. भाजपवाले यांना घेतात, हे त्यांना घेतात, ते त्यांना घेतात. पण खरं म्हणजे जर पाहिलं तर हे सर्व या ठिकाणी बसलेले सर्व माझ्या सगळेचे सगळे त्या ठिकाणी एकनिष्ठ उद्धव साहेबांच्या पाठीचे, उद्धव साहेब पाठीचे. आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन आपल्या सर्वांना, आपल्या संभाजीनगर शहरामध्ये मुख्यमंत्र्यांचा टॉक शो झाला. टॉक शो 70 ठिकाणी त्या ठिकाणी दाखवलं म्हणे आणि काही विशेष नव्हता. काहीतरी ते त्यांचेच लोक त्या ठिकाणी बोलत होते आणि ते हे सांगत होते. बोल बच्चन सारखे त्या ठिकाणी मुख्यमंत्री बोलत होते, पण प्रत्यक्षात नागरिकांना दिलं नाही. मी या ठिकाणी मुद्दाम सांगितले, उद्धव साहेबांच्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये मी आणि अंबादास दानवे आम्ही दोघंही होतो. अगदी शेतकऱ्यांशी ते संवाद सांगत होते. शेतकरी त्यांना प्रश्न विचारित होते की आमचं कसं होणार आणि त्यांच्या अडचणी सांगत होते. ज्या ठिकाणी 800-900 लोकांची वस्ती असते तिथे 10-10 हजार लोक आले, असा संवाद पाहिजे. हा संवाद फक्त डिजिटल माध्यमाद्वारे करायला ते होणार नाही तसा. म्हणून आज आमचे उद्धवसाहेब या ठिकाणी आल्यानंतर पहा काय जबरदस्तपणे त्या ज्या दृष्टिकोनातून लोकांना हवं आहे ते तुम्हाला मिळून जाईल. शेतकरी आज अडचणीत आहे, नागरिक अडचणीत आहे. आपल्या संभाजीनगरचे तर अनेक नागरिक त्या ठिकाणी अतिक्रमण हटावाच्या या नावाने त्या ठिकाणी घरं तोडण्यात आले. मी या ठिकाणी सांग 2-2 मंत्री या ठिकाणी काय झोपा घेतात का? अरे आपण आपल्या या ठिकाणी सांगायचं. मी सुद्धा गृहनिर्माण मंत्री असताना मला त्या ठिकाणी काल सोलापूरला गेलो, तिथे आडम मास्तरने आठवण करून दिली. त्यांनी सांगितलं मी रात्री 1:30 वाजता येऊन तुमच्याकडनं स्टे घेतला होता की आमचे घरं तोडू नये म्हणून सोलापूरचे. मी तिथे परवानगी आहे ना, पण तुम्ही त्या ठिकाणी काय केलं? या ठिकाणी या मंत्र्यांनी काहीच केलं नाही. अतिक्रमण काढायचं काढा, परंतु त्या ठिकाणी अतिक्रमण कोणामुळे झालं हे पण लक्ष द्या. हे आपले महापालिकेचे अधिकारी काय करत होते ते पण लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्यामुळे त्या ठिकाणी झालं, मग त्यांच्यावर कारवाई नाही झाली का? कारवाई का करत नाही? पण अतिक्रमण तोडण्यात आल्यानंतर लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले. पण लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले, रस्तेसुद्धा केले नाही, तसेच पडले. प्रचंड घाण पडली, प्रचंड धुळीचं वातावरण पडलं या संभाजीनगर शहरामध्ये. आणि काय मुख्यमंत्री बोलतात, मी इतके कोटी दिले तितके कोटी दिले. अरे माननीय उद्धव साहेबांनी ती योजना सुरू केली त्यावेळेस त्यांनी स्वतः पैसे दिले होते 800 कोटी. हे तुम्हाला माहीत नसेल, माहिती घ्या जरा. आज तुम्ही फक्त केंद्र सरकार आमचं हे आमचं ते आमचं म्हणून त्या ठिकाणी महापालिका पण द्या. आम्ही तुमचं चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगेल की आज ज्या पद्धतीने यांचं काम चाललं हे लोकांना पटत नाही आहे. लोक खड्ड्यामध्ये पडतात. आज अनेक ठिकाणी त्या ठिकाणी लोक पडलेत आणि मग ह्या दोन्ही मंत्र्यांचं अजिबात त्या ठिकाणी पूर्ण लक्ष नाही आहे. आज मी या ठिकाणी सांगतो शहरामध्ये मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की आपण एका व्यक्तीने सांगितलं की शहरात चाकूसुरे चालले, मारामाऱ्या होऊ लागल्या, रोज मर्डर व्हायला लागले. मग तुम्ही काय करणार? ते उत्तर असंच दिलं त्यांनी, नाही मी शांतता ठेवेल. काय शांतता ठेवेल? हे 2 मंत्री असताना त्या ठिकाणी लक्ष नाही. मी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी 5 वर्ष पालकमंत्री होतो. कुठेही दंगल बिंगल होऊ दिलं नाही.
1990 पासून तर 28 वर्ष या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये दंगल होऊ दिले नाही, म्हणून DMIC आली, म्हणून उद्योग आले, म्हणून त्या ठिकाणी हे संपूर्णपणे त्या ठिकाणी हे भाग डेव्हलप झाला. पण इथे जे पालकमंत्री किंवा हे बाकीचे असतील त्यांच्याकडे लक्षच नाही. ते फक्त माणसं कसे ओढायचे, तोडायचे, काय करायचं, बिल्डिंग कशा बांधायच्या, काय करायचं, याच्यावरच त्यांचं हे चाललं आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगतो, अहो देवा भाऊ, तुम्ही या आमच्या शहरामध्ये रोज एक मर्डर होतात. परवासुद्धा त्या ठिकाणी बजाजनगरमध्ये मर्डर झाला, रोज मर्डर व्हायला लागले. मग तुमचं काय करता लहान वाटतं? तुम्ही गृहमंत्री ना, पण तुम्ही गृहमंत्री जरी असाल तर त्या ठिकाणी सांगतो तुमच्या नागपूरला सुद्धा तेवढंच चाललं आहे. नागपूरला सुद्धा त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी मर्डर होतात, लॉ अँड ऑर्डर बिघडते पूर्ण महाराष्ट्रात. अहो सोलापूरला तर एका मनसेच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मारून टाकलं मागे घे म्हणून. अशा पद्धतीने जर होत असेल तर ते बरोबर नाही. म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो की कुठेही काही असेल तर मात्र त्या ठिकाणी महिलांचं कोणी संरक्षण आहे? आणि महिलांचं संरक्षण आहे, महिलांना तुम्ही त्या ठिकाणी दिलेलेच नाही पैसे. त्याच्यानंतर लाडक्या बहिणीला कुठे पैसे दिलेच नाही. साहेब बोलतील त्याच्यावर. पण मला या ठिकाणी सांगितलं, महिलांना सुद्धा त्या ठिकाणी कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये संरक्षण नाही आहे. त्यांच्यासुद्धा रोज तुम्ही वर्तमानपत्र वाचा, या महिलांचं मंगळसूत्र ओढलं, या महिलांचं त्या ठिकाणी मारलं, यांना हुंड्यासाठी मारलं, कशासाठी मारलं, रोज चालू आहे. आणि जर असं असेल तर ते मी मुद्दाम सांगेल आपल्याला, हे योग्य नाही आहे. अहो तुम्ही त्या ठिकाणी महिलांचं सुद्धा संरक्षण करू शकत नाही. आज ट्रॅफिकची काय परिस्थिती या शहरामध्ये? जबरदस्तपणे ट्रॅफिक, सगळीकडे ट्रॅफिक. आपण एका भागातून दुसऱ्या भागात जायचं तर आपल्याला 1-1 घंटा लागतो. पण ट्रॅफिकचं काय केलं? ट्रॅफिकचं सुद्धा लक्ष नाही आहे, ना महापालिकेचं लक्ष, ना डिपार्टमेंटचं लक्ष नाही आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगतो, ट्रॅफिकसुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे. आज मी या ठिकाणी मुद्दाम सांगेल, ट्रॅफिक किंवा लॉ अँड ऑर्डर किंवा शांतता ही आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी झाली. 1990 ते 28 वर्ष या शहरामध्ये आपण दंगल होऊ दिलं नाही, म्हणून या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली. आता कुठे काय चाललं? MIMच्या बरोबर त्या ठिकाणी दोस्ती करता. MIM बी टीम आहे. ही बी टीम असल्यामुळे मी या ठिकाणी सांगेल की सगळे त्यांचे उलटे धंदे. आज परवा मारामारी झाली MIMच्या लोकांची. आता तेच म्हणतात की भाजपने बोला. अरे भाजपने ते भाजपबरोबर तुमची दोस्ती आहे, त्या दोस्तीमुळे त्या ठिकाणी होत आहे. DMIC मी काँग्रेसच्या राज्यामध्ये आणली. स्मार्ट सिटीसुद्धा मी त्या ठिकाणी इथे आणली. हेच नाही तर DMIC आल्यानंतर आज मात्र उद्योग किती यायला लागले, हे फक्त भरभरून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट केलं. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की इथे तुम्हा सर्वांना मी आता आपलं वचननामा या ठिकाणी प्रसिद्ध होईल. त्या वचननाम्यामध्ये त्या ठिकाणी कालबद्ध कार्यक्रम आम्ही दिलेला आहे. आणि त्या कालबद्ध कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे सांगेन की आपल्या सर्वांना त्या ठिकाणी म्हणजे जबरदस्तपणे आपल्या वयोवृद्ध नागरिकांना मैदान फिरायला, मुलांना खेळायला मैदान, त्याचप्रमाणे आपले कुठेही काही क्रीडांगण असेल, हेल्थ सेंटर असेल किंवा हे सगळ्यात महत्त्वाचा एक शहराचा प्रश्न जो आहे, आपण इलेक्ट्रिसिटी ते जी काय MSRDC जी आहे ती आपल्याला देते. पण हटकून खूप बिलं देऊन त्या ठिकाणी बिलं क्लिअर करण्यासाठी लोक येतात, कारण पुढे त्यांना अडाणीला द्यायचं. हा जिल्हा त्या ठिकाणी MSDCLचं काम पूर्णपणे अडाणीला द्यायचं. मग अडाणीला सगळं मागचं यांचं सगळ्यांचं जे थकावीट बिल आहे ते पूर्णपणे क्लिअर करून देण्याचं काम हे MSCBचे अधिकारी करत आहेत. म्हणून या ठिकाणी मला सांगितलं, मी दर महिन्यात मिटिंग घ्यायचो. आणि त्या दर महिन्यात मिटिंग घेताना कुठे तो खासदार, कुठे तो काय बोलतो, काहीच नाही. त्याला काय माहिती नाही, त्याला वाचता पण येत नाही, मराठीत वाचता येत नाही लोकसभेत. आणि अशा लोकांना ते पाठवतात. दारूच्या दुकानावर काय केलं त्यांनी? स्वतः दारूच्या दुकानात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केल्या. ह्या सगळ्या दृष्टीने पाहिलं तर मी आपल्याला या ठिकाणी सांगेल, हे सगळे फक्त आपले घरं भरण्यासाठी आलेले